नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 620 पदाकरिता. यामधील जे महत्त्वाचं पद आहे ANM ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यांचा डिटेल सिलेबस, जागा किती आहेत, कॅटेगरी डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत आपण. टॉपिक लिस्ट डिटेल मध्ये पाहणार आहोत टेक्निकल सब्जेक्ट सहित. ओके, तर याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, त्या अगोदर गुढीपाडवा निमित्त किंवा जी बॅच स्टार्ट झालेली आहे नवी मुंबई मनपा स्टाफ नर्स, GNM, ANM, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य तंत्रज्ञ आहे आणि आरोग्य सेवक महिला, आरोग्य सहाय्यक महिला यांच्याकरिता कोणतीही बॅच तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी करिता जॉईन करता येणार आहे. तांत्रिक विषयासहित ही बॅच उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? फ्री मध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे. सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. याकरिता आपल्याला 8329588625 या नंबरवरती अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला सविस्तर तुमच्या व्हॉट्सअप इन्फॉर्मेशन सेंड केली जाईल. ओके, आपला जास्त वेळ न घेता जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ANM च्या जागा बघूया आपण. त्याचा सिलेबस पाहणार आहोत. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ एकूण 38 जागा आहेत पोस्ट. ओके, फक्त महिलांकरिता. या सेट नुसार यांचा पेमेंट 25,500 बेसिक पेमेंट आहे आणि कुठपर्यंत तुम्हाला शेवटचं पेमेंट 81,100 याच्यापेक्षा पण जास्त मिळणार आहे नेक्स्ट वेतन आयोगानुसार. ओके, एकूण 620 पद आहेत, त्यामधील 38 पद ANM करिता राखीव आहेत. त्याचा आपण बघूया डिस्ट्रीब्युशन आणि नंतर टेक्निकल सिलेबस. ANM च्या त्याचा पात्रता काय असणार आहे नेमकं तुम्हाला समजणार आहे, अनुभव लागणार आहे किंवा नाही. ही PDF पण आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहोत, तुम्हाला डाउनलोड करून घेता येणार आहे. फॉर्म कसा भरायचा ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं. आणि सर्वांनी आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अजून जरी अभ्यासाला सुरुवात केली नाही, परंतु तुम्हाला आता माहिती झालेलं आहे नवी मुंबई मनपामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण त्याकरिता कॅपेबल आहे. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ गट क चा आहे. वेतन श्रेणी बघितलं 38 पद आहेत, यापैकी खुला प्रवर्ग 14 जागा आहेत. त्यानंतर EWS ला 4 आहेत, ECBC ला 4, OBC करिता 4 आहेत, NTD ला 1 आहे, NTC ला 2, NTB ला 1 जागा आहे आणि SC कॅटेगरी करिता 8 जागा. बघा आता ST करिता जागा नाही, VJ ला जागा नाही किंवा विमा प्रला जागा नाही, विशेष मागास प्रवर्गाला, तरी काळजी करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता. बरेच विद्यार्थ्यांचे कॉल आले आहेत, कमेंट आलेले आहे, आमच्या कॅटेगरीला जागा नाही तर आम्ही काय करायचं. तुम्ही फॉर्म भरायचा आहे. बघा, तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जर ओपनचा जो कट ऑफ आहे, आता 200 पैकी कट ऑफ जर 140-150 ला जर लागला, तुम्हाला जर त्यापेक्षा जास्त मार्क असतील किंवा तेवढेच जर मार्क असतील तर तुमचं ओपन कॅटेगरी मधनं सिलेक्शन होणार आहे. ओके, तर सर्वांना फॉर्म भरता येतो कॅटेगरीला जागा नसल्या तरी पण. यामध्ये माजी सैनिकला 1 जागा आहे, अंशकालीनला आहे, खेळाडूला 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्तला 1 जागा आहे आणि दिव्यांग अस्थिव्यंगामध्ये जे आहेत त्यांच्याकरिता 2 जागा राखीव आहेत. तर आता पटकन आपण बघूया आता याचा नेमका पात्रता काय दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC, तुमची 10वीची बोर्डची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. ओके, 35% असेल तरी चालेल, पास होणे गरजेचं आहे फक्त. शासन मान्य संस्थेचा ANM ऑक्झिलरी नर्स मिडवाईफचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करणे गरजेचं आहे. तसेच तुमची नोंद असणे कुठे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल या काउन्सिलला तुमची नोंदणी आवश्यक आहे, रजिस्ट्रेशन करणे आवश्यक होतं. तसेच मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय आहे तर तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, अपलोड केलं तरी चालेल. त्यानंतर बघूया आपण याचा सिलेबस. सर्वात महत्वाचा आहे, तुमच्याकडे आता जाहिरात तर आलेली आहे आणि आता सिलेबस तुम्ही हा प्रिंट काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या बोर्डवरती, तुमच्या भिंतीवरती, स्टडी रूम मध्ये लावून द्यायचा आहे. आणि PYQ महत्वाचे. 2च आपल्याला शिदुरी आहे अभ्यासाची परीक्षेकरिता, एक तर सिलेबस आणि दुसरा आहे PYQ. अगोदरचे क्वेश्चन पेपर झालेले त्यानुसार आपल्याला अभ्यास करता येणार आहे.
ओके, एक दिशा मिळणार आहे आपल्याला अभ्यास करायचा कसा, कसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. यामध्ये पण 45% पेक्षा अधिक गुण मिळवणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 200 पैकी 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणे गरजेचं आहे. ओके, एक आणि फॉर्म भरायची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिली जाणार आहे. यामध्ये बघू शकता आपण ऑक्झिलरी नर्स मिडवाईफचा सिलेबस काय दिलेला आहे. तर एएनएम घटकाचं पद आहे मराठी. एकूण बघूया स्वरूप 100 प्रश्न असणार आहे 200 गुणाकरिता, म्हणजे एक प्रश्न 2 गुणाकरिता विचारला जाणार आहे. अजून निगेटिव्ह सिस्टीम सांगितलेली नाहीये, त्यामुळे ज्यावेळेस अपडेट असेल निगेटिव्ह सिस्टीम लागू आहे किंवा नाही, तर या संदर्भात तुम्हाला आवश्यक माहिती दिली जाणार आहे. 2 तासाचा कालावधी असणार आहे पेपरचा, आणि पेपरचं जे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये हा पेपर तुमचा कंडक्ट केला जाणार आहे. ओके, त्यानंतर माध्यम आहे मराठी आणि इंग्लिश, म्हणजे दोन्ही भाषांमध्ये तुमचे प्रश्न विचारले जाणार आहे एमसीक्यू. जो दर्जा आहे उच्च माध्यमिक शाळांचा परीक्षा 12वीचा प्रश्नांचा दर्जा असणार आहे, काठिण्य पातळी प्रश्नांची. तर यामध्ये मराठी 10 प्रश्न आहेत 20 गुणांकरिता, इंग्लिश 10 प्रश्न 20 गुणांकरिता आहे, सामान्य ज्ञान 10 प्रश्न, आणि बौद्धिक चाचणी रिझनिंग आहे, मॅथ नाहीये, त्यामुळे आपल्याकरिता प्लस पॉइंट आहे तो 10 प्रश्न 20 गुणांकरिता. असे एकंदरीत तुमचे 40 प्रश्न नॉन टेकचे आहेत. आणि संबंधित विषय तुमचा जो सिलेबस आहे टेक्निकलचा, जो कॉलेजला तुम्ही जो अभ्यासक्रम केलेला आहे तुमचा कोर्स कंप्लीट करताना, तो सिलेबस या ठिकाणी आहे संबंधित. फक्त थोडंसं जी पातळी आहे तुम्ही तिकडे मीडियम लेवलचे, तिकडे मीडियम टू हार्ड लेवलचा तुम्हाला प्रश्न टेक्निकलचे विचारले जाणार आहेत. ते प्रश्न आहेत 60 दोन्ही 120 आणि वरचे 80 40 दोन्ही 80. ओके, असा तुमचा 80 आणि 120 200 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 2 गुण दिले जाणार आहेत. ओके, 2 तासाचा अवधी आहे परीक्षेचा. आणि आतापासून तुम्हाला नियोजन करायचं आहे, लागायचंच आहे या वर्षी, कारण ही एक सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे. बघा, पेपर येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये होणार आहे. बरोबर, तुम्हाला 1 ते 1.25 महिन्याचा फॉर्म भरण्याचा कालावधी दिलेला आहे. 11 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 28 तारखेपासून फॉर्म भरण्याची तारीख स्टार्ट झालेली आहे. ओके, आणि काळजी घ्यायची आहे, फॉर्म भरताना तुम्हाला मी अपडेट पण दिलेला आहे, व्हिडिओ टाकलेला आहे फॉर्म कसा भरायचा आहे, किंवा डॉक्युमेंट कोणकोणते लागतील. नसतील डॉक्युमेंट आता सध्या तुमच्याकडे अवेलेबल, तर थांबा 8-10 दिवसानंतर फॉर्म भरा, ज्यावेळी डॉक्युमेंट आपलं तुमच्याकडे अवेलेबल होतील. बघा, गुढीपाडव्यानिमित्त मराठी नवीन वर्ष होतं, त्याची आज लास्ट डेट आहे ऑफरची. कोणतीही बॅच तुम्हाला 2000 रुपयामध्ये परचेस करता येणार आहे. यामध्ये महत्वाची जी बॅच आहे एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स, नेट सेट आहे, अंगणवाडी सुपरवायझर, मुख्य सेविका, अंतर्गत आणि सरळ सेवा प्रयोगशाळा, पशुधन पर्यवेक्षक आहे, सिव्हिल इंजिनियर प्रयोगशाळा, लेखा व कोशागार भरतीचं पण टाइम टेबल आलेलं आहे. त्याच्याकरिता पण फास्ट रिव्हिजन बॅच आहे. 2000 रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार. याकरिता 8329588625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थी तसे विद्यार्थिनींना अभ्यासाकरिता बेस्ट ऑफ लक. ओके, छान प्रकारे अभ्यास करा, अभ्यासाला लागा. काही जर तुमच्या अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कॉल करा. तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता आम्ही इथे हजर आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे.